सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम भाग 17. या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते नक्की वाचा. वेदांतिकाने आज सगळ्यांसाठी आपल्या हाताने पहिल्यांदा नाश्ता बनविला होता आणि तिने सगळ्यांना तो दिला. आणि आता ती सगळ्यांच्या उत्तराची वाट बघू लागली. पण दाखवत जरी नसली तरी तिचं जास्तीत जास्त लक्ष हे तिच्या सडू राक्षसावरच म्हणजे अभिवरच होतं. पण तो होता की खाली मान घालत आपला नाश्ता संपविण्याच्या नादात होता. जास्त करून बासुंदीचेच तो चमचावर चम्मच तोंडात घेत होता. वाव, ऑसम, व्हेरी व्हेरी टेस्टी. गुडिया बोलून आरवने सरळ जाऊन वेदांतिकाला मिठी मारली. गुडिया, हे खरंच खूप 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 टेस्टी डिश आहे. असं वाटते बनविणाऱ्याचे हातच चुंबन करावे. बोलून आरवने पटकन वेदांतिकाच्या हातावर आपले ओठ टेकवून दिले सुद्धा. तशी वेदांतिका थोडी दचकलीच आणि तिने पटकन आपले हात ओढून घेतले. खरंच गुडिया बाळा, नाश्ता खूपच छान झाला आहे. वसंतराव सुद्धा वेदांतिकाला बघत हसत म्हणाले. तशी वेदांतिका किंचित स्मित करत त्यांच्या पाया पडली. हे घे बाळा. वसंतराव तिच्या समोर एक लिफाफा धरत बोलले. पण आजोबा, वेदांतिका थोडी संकोचून. घे बाळा, तू आज पहिल्यांदा आपल्या हाताने आपल्या किचनमध्ये काही केलं, त्याचं हे गिफ्ट आहे तसंच समज, वसंतराव म्हणाले. तसं वेदांतिकाने साधना यांना पाहिलं तर त्यांनी सुद्धा तिला ते घेण्यास खुणावलं. तसं वेदांतिकाने ते पाकिट घेतलं. गुडिया, उघडून तरी बघ काय आहे त्याच्यात. आजोबांनी प्रॉपर्टी वगैरे तर नाही करून दिली तुझ्या नावावर, आरव म्हणाला. पण ते ऐकून अभिने वसंतराव यांना बघितलं. यांचा काय भरोसा. हिच्याशी लग्न करावं म्हणून हे मला घराबाहेर प्रॉपर्टी बाहेर करणार होते. लग्नानंतर तिला सोडू नये म्हणून तिच्या नावावर प्रॉपर्टी करायलाही हे मागे पुढे बघणार नाही. असेच काही भाव घेऊन आता तो वसंतराव यांना बघत होता. आता तर त्याला सुद्धा जाणून घ्यायचं होतं नक्कीच त्या पाकिटमध्ये काय आहे. गुडिया, उघड बाळा. तुला हे आवडलं तर आम्हाला सुद्धा आनंदच होईल, वसंतराव म्हणाले. तशी वेदांतिका तो पाकिट उघडू लागली. सगळ्यांची उत्सुकता सुद्धा शिगेला पोहोचली होती. सगळ्यांचे डोळे सुद्धा तिकडेच लागले होते. वेदांतिकाने तो पाकिट उघडला. त्याच्यात काही कागद होती. वेदांतिका जशी जशी ते वाचत होती तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरत चालला होता. सोबतच डोळे सुद्धा आनंदाने चमकू लागले होते आणि ती आजोबा म्हणून आनंदात व त्यांच्या गळ्यातच पडली. आवडलं तुला, वसंतराव तिच्या केसांवर मायेने हात फिरवत बोलले. खूप 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 आवडलं आजोबा. मला हेच हवं होतं. मला माहिती होतं आणि तसं मी सदाला वचन सुद्धा दिलं होतं. आता तू उद्याच जाऊन आरव सोबत ते बघून ये, वसंतराव म्हणाले. तसं वेदांतिकाने हसून मान खाली वर केली. नंतर साधना आणि राजीव यांनी सुद्धा तिच्या समोर एक दागिन्याचा बॉक्स धरला. हा दागिना मला माझ्या सासूने माझ्या पहिल्या वेळी काहीतरी करण्यासाठी दिला होता आणि त्यांना त्यांच्या सासूने दिला होता. एक प्रकारे हा या घरचा मान आणि वारसा आहे, जो आता तुला पुढे न्यायचा आहे. याला कधीही बट्टा लागू नये अशी वाग. साधना वेदांतिकाच्या हातात तो बॉक्स दिला.
तशी वेदांतिका त्या दोघांच्याही पाया पडून आशीर्वाद घेतला. अभिने आपला नाश्ता संपविला आणि तो उठून जायला निघाला. अरे आरू, असं म्हणतात की बायकोच्या हाताला चव असली की माणूस खूप खूप सुखी असतो. आणि जर आणखी सुखी राहायचं असेल ना, तर शहाण्या नवऱ्याने बायकोचं कौतुक करावं. त्याने बायको नेहमी आनंदी असते आणि शहाणे माणसं नेहमी संधीचा फायदा घेतात. वसंतराव जाणाऱ्या अभिला बघत आरवला म्हणाले. अभिला त्यांच्या बोलण्यातला अर्थ कळला, पण मागे फिरून न बघता तो तसाच बाहेर निघून गेला. तो गेला तसे राजीवजी सुद्धा त्याच्या पाठीमागे निघून गेले. पार्टनर, उद्या गुडियाच्या सोबत जाऊन तुझ्या कॉलेजमध्ये ॲडमिशनची सगळी प्रोसिजर करून घे. तिच्या अभ्यासात खंड नको पडायला. ओके पार्टनर. तसंही मी गुडियाला फक्त गुडिया बोलतच नाही, तर ती खरंच माझी गुडिया आहे, माझी छोटी बहीण. आणि तसंही मी अमित दादाला वचन दिलं आहे की त्यांच्या या गुडियाची काळजी आता मी घेईन. ते घेत होते अगदी तशीच. जशी गुडिया त्यांची गुडिया होती, तशीच ती माझीही गुडिया आहे, आरव म्हणाला. तसे वेदांतिकाचे डोळे भरून आले आणि तिने जाऊन आरवला समोरून मिठी मारली. खरं तर कालपर्यंत वेदांतिका आरवच्या वागण्याने गैरसमज करून बसली होती. त्याचं इतकं सहज वागणं तिच्या मनात थोडी शंका निर्माण करत होते. पण आता आरवचे तिच्याबद्दलची भावना ऐकून मात्र वेदांतिकाच्या मनातली ती शंका दूर झाली आणि तिला त्याच्यात राहुल आणि अमित दिसू लागले. आणि म्हणून ती इमोशनल झाल्यावर त्यांना जशी मिठी मारायची तशीच मिठी तिने आता आरवला सुद्धा मारली. तर आरवने सुद्धा तिला आपल्या घट्ट मिठीत घेतली. वसंतराव आपल्या घरात बहरलेलं हे नवीन नातं स्मित हसत बघत होते. तर नुकतीच आलेली साधना सुद्धा ओठांवर स्माईल घेत त्या दोघांना बघत होती आणि त्या छोट्या आरवच्या बालपणात गेल्या. आरव साधारण 5-7 वर्षाचा असेल तेव्हा एक दिवस अचानक रडत रडत साधना यांच्या जवळ आला. साधना आपल्या खोलीत बसल्या होत्या. त्या आरवला इतकं रडताना बघून काळजीत पडल्या. ते त्याला खूप समजावत होत्या, पण छोटू आरू होता की शांत होण्याचा नावच घेत नव्हता. त्यात प्रश्न असा होता की आपल्या रडण्याचं कारणही तो साधनाला सांगत नव्हता. आरू, काय झालं बाळा, असं का रडत होतास? आरव थोडा शांत झाल्यावर साधना त्याला आपल्या मांडीवर बसवत त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत बोलली. तसा आरूचा चेहरा पुन्हा पडला. आई, तो रोनक आहे ना? तोच ना जो तुझ्या क्लासमध्ये आहे? हो. मग तो काही म्हणाला? आई, रोनक जवळ ना एक छोटीशी गुडिया आहे. ती ना त्याच्यासोबत बोलते, हसते आणि दादा दादा म्हणून त्याच्यासोबत खेळते सुद्धा. आणि आई, प्रत्येक राखीला ना ती त्याच्या हातावर एक खूप सुंदर असं काहीतरी बांधते. रोनक सांगत होता त्याला राखी म्हणतात. आई, मला पण माझी गुडिया हवी आहे ग. तू सांग ना बाबाला, ती जिथल्या मार्केटमध्ये भेटते तिथून माझ्यासाठी घेऊन या.
मी पण तिच्यासोबत खूप खूप खेळेल. तिला कधीही काहीही होऊ देणार नाही. तू सांग ना ग. आरू साधनाचा हात धरत हट्ट करत बोलला. त्याच्या त्या छोट्याशा डोळ्यात एक आस होती. आपली आई आपला हट्ट नक्कीच पूर्ण करेल. पण साधना हतबल होत्या. आज त्यांना आई म्हणून आपण कुठेतरी कमी पडलो की काय याचं वाईट वाटत होतं. कारण मनात असून सुद्धा साधना ही आरूचा हट्ट पुरवू शकत नव्हत्या आणि याचाच त्यांना दुःख होत होतं. आरूच्या जन्माच्या वेळी डॉक्टरांनी त्यांना परत मूल होऊ देऊ नका असं स्पष्ट सांगितले होते. नाहीतर त्यांच्या जीवाला धोका होता. म्हणून राजीवजी यांनी लगेच साधना यांचं ऑपरेशन करून घेतलं होतं. कारण समोर त्यांना साधनाच्या जीवाशी कुठलाच धोका पत्करायचा नव्हता. आई सांग ना, तू देशील ना मला गोड बाहुली? आरू पुन्हा हरवलेल्या साधनाला जागा करत बोलला. आरू राजा, ही अशी बाहुली ना कुठल्याही शॉपमध्ये मिळत नसते. साधना आरूला प्रेमाने समजावत म्हणाली. तसा आरू टिमटिम करत तिच्या चेहऱ्याला बघू लागला. मग कुठे मिळते आई? आरूने फारच निरागसतेने विचारलं. ती ना देवबाप्पाकडे असते. तू रोज त्यांना सांग, म्हणजे एक दिवस ती तुला तुझी हक्काची बाहुली नक्कीच देतील. त्या दिवसापासून आरव रोज देवाला हात जोडून एकच मागायचा, त्याची बाहुली. आणि आज इतक्या वर्षानंतर देवाला त्याची दया आली आणि वेदांतिकाच्या रूपात त्याला त्याची हक्काची बाहुली मिळाली. दोघांचं हे प्रेम आणि आरूच्या भूतकाळातल्या आठवणी आठवून साधना यांचे डोळे कधी वाहू लागले त्यांचं त्यांना सुद्धा समजलं नाही. एपी ग्रुप ऑफ कंपनी. इकडे आज 2 दिवसांच्या गॅपनंतर त्याने पुन्हा ऑफिसमध्ये पाय टाकला. तसा 2 दिवस गप्पांच्या पुरात वाहून निघणारा तो ऑफिस आता अगदी एका निराऊ शांततेत बदलला. त्याला असं अचानक येऊन ठेपलेलं बघून त्या सगळ्या स्टाफची चांगलीच धांदल उडाली. पण सोनाली मात्र जाम खुश झाली. कारण 2 दिवस म्हणजे चक्क 48 तासांनी ही बया त्याला बघत होती. 2 दिवस कशी काय जगली बिचारी त्याच्याशिवाय त्या देवालाच ठाऊक. पण आता मात्र त्याला बघून जिथे सगळ्यांच्या चेहऱ्यावर घामाचे दवबिंदू चमकायला लागले होते, तिथेच या बयाच्या ओठांवर मात्र मिलिनरवाली स्माईल आली होती. आणि पुन्हा आपला तो अतिचा शॉर्ट ड्रेसला आणखी थोडं ॲडजस्ट करत ही बया त्याच्या मागे जाऊ लागली. पण जिथे लग्नाआधी तो या बयेला घास टाकत नव्हता, तिथे आता लग्नानंतर काय टाकणार ना? सोनाली, टेल मी टुडेज शेड्यूल. आपला ब्लेझर काढून खुर्चीच्या मागच्या बाजूला टाकतच तो बोलला. आता ते दोघेही त्याच्याच केबिनमध्ये होते. तशी त्याच्या रूपात अडकलेली सोनाली त्याच्या जबर आवाजाने भानावर आली. आज तो तिला कम्मालीचा हँडसम दिसत होता आणि रोजपेक्षा जरा वेगळाच. त्यात त्याने आज व्हाईट शर्ट घातला होता, जो त्याच्या अंगावर खूपच शोभून दिसायचा. म्हणून तर आज सोनाली सुद्धा जरा जास्तच नजर गाडून होती त्याच्यावर. मिस सोनाली, से फास्ट. इतका वेळ नाही माझ्याकडे. त्याचा रुबाबदार आवाज त्या केबिनमध्ये असा काय घुमला की सोनाली गुणीबारासारखी बोलू लागली. आणि त्याच्या धारदार नजरेचा इशारा मिळताच
केबिन बाहेर धूम ठोकली. तर अभि आपल्या कामाला लागला. त्याला पूर्ण 2 दिवसाचा वर्क लॉस भरून काढायचा होता. रात्री डिनरच्या वेळी, गुडिया तू जेवून घे, दादा काही आताच येणार नाही. त्याचा बस चालेल असेल ना तर तो सगळी रात्र सुद्धा ऑफिसमध्येच काढू शकतो. तुला माहिती नाही म्हणून सांगतो, तू त्या हिटलरची वाट बघत बसू नको. आरव वेदांतिकाला म्हणाला की सगळ्यांचं डिनर झाल्यावर सुद्धा अजूनही उपाशी डायनिंग टेबलवर अभिची वाट बघत बसली होती. तर आरव तिच्याच काळजीत तिच्या जवळ होता. दादा, अरे मी करेन ना डिनर. खूप वेळ झाला आहे ना, तुला सुद्धा आराम करायचा असेल. गुडिया तू माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे. पण तुला असं एकटीला सोडून जाणं मला ठीक वाटत नाही. दादा, अरे मी घरीच आहे, कुठे बाहेर नाही. जी तू इतकी काळजी करत आहेस. तू जाऊन झोप, मी सुद्धा थोडा वेळ बघते आणि खोलीत जाते. हो, पण जाण्या अगोदर डिनर नक्की करून घे. आरव वेदांतिकाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत बोलला आणि आपल्या खोलीत जाऊ लागला. तर वेदांतिका त्याला पाठमोरी बघत होती. तिला वाटलं होतं की इथे आल्यावर तिच्या दादांसारखी तिची काळजी कोण घेणार. पण आरवला बघून तिची ती चिंता मिटली. तो सुद्धा तिला अगदी अमित आणि राहुल सारखाच जपत होता. जेव्हा बसून बसून या राक्षसाची पाठ दुखू लागली तेव्हा कुठे त्याने आपली मान त्या लॅपटॉपमधून बाहेर काढली आणि तिला थोडा झटका दिला. तेव्हा कुठे या माणसाला आठवलं की आपण आपल्या बेडरूममध्ये नाही तर ऑफिसच्या चेअरवर आहोत आणि आता दिवसाचा उजेड संपून रात्रीचा अंधार झाला आहे. त्याने एकदा नजर आपल्या हातातल्या त्या ब्रँडेड वॉचवर टाकली आणि तो तसाच उठून केबिन बाहेर पडला. त्या सुनसान बिल्डिंगमध्ये आता फक्त त्याच्या बुटांचाच काय तो टकटक आवाज करत तो जसा ऑफिस बाहेर आला. गेटजवळ वॉचमॅन डोळे मिटून घोरत पडला होता. अभिने रागातच त्या वॉचमॅनला जोरात आवाज दिला. तसा तो वॉचमॅन बिचारा स्वप्नात भूत पाहिल्यासारखा खडबडून जागा झाला. पण समोर या राक्षसाला बघून त्याचा जीवच कंठाशी आला आणि तो तसाच तडक उठून उभा झाला. डू युअर ड्युटी प्रॉपर, अदरवाईज आय डिसमिस यू. अभि त्याला रागात बघत म्हणाला. तसं वॉचमॅनने सॉरी म्हणत आपली मान खाली घातली. त्याच्यावर एक करडी नजर टाकून अभि आपल्या गाडीत बसला. तसं ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली. रात्री 11च्या दरम्यान अभिने आपल्या खोलीचा दार उघडला. खूप उशीर झाला. घरी सगळे आराम करत असतील म्हणून त्याने येता येता रस्त्यातच रेस्टॉरंटमध्ये काही खाऊन घेतलं होतं आणि आता तो आराम करायचा म्हणून सरळ आपल्या खोलीत आला होता. पण जसं त्याने खोलीचा दार उघडला त्याचं लक्ष समोर सोफ्यावर पाय दुमडून झोपलेल्या त्या नाजूकशा बाहुलीवर गेलं आणि त्याचे पाय आपोआप तिच्या दिशेने चालू लागले. झोपेत ती खूपच गोड दिसत होती. आता काय वळण घेईल अभि आणि वेदांतिकाचं नातं, बघू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग आवडला का ते कमेंट करून नक्की सांगा आणि समोरचे भाग वाचण्यासाठी आत्ताच चॅनलवर सबस्क्राईब करा. कथा आवडत असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.